मॉर्निंग मुलांना. सो आपला जो लास्ट लेसन झालेला आहे तो आहे एरिया. आपला जो चॅप्टर आहे, लेसन आहे, तो आपण कम्प्लीट केलेला आहे. कारण आपण लास्ट वीक आपण हे एरिया ऑफ सर्कल बघितलेलं होतं. एरिया ऑफ सर्कल नंतर आपण डायरेक्ट पुढचा लेसन स्टार्ट करणार आहोत, ज्याचं नाव आहे सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. असं आपला लेसनचं नाव आहे. ठीक आहे, सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. ठीक आहे, तर सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम हा लेसन मध्ये आपण वेगवेगळे जे 3D शेप्स आहेत, 3D डायग्राम्स आहेत है ना, त्या 3D डायग्रामचं आपल्याला सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम कसं फाइंड आउट करायचं. तर 3D शेप म्हणजे काय, तर 3D शेप म्हणजे ज्यांना व्हॉल्यूम आहे, म्हणजे जे हवेतली जागा ऑक्युपाय करतात, एअर मधली स्पेस ऑक्युपाय करतात, ज्यांना हाईट आहे. आणि त्याच्यात आपण काहीतरी ठेवू शकतो. जसं आपण आता एखादा रेक्टँग्युलर शेप बघितला, रेक्टँगल, तुम्हाला जर दिसत असेल तर एक पेज जर आपण बघितलं, आता हे पूर्ण बुक आहे. ठीक आहे, हे पूर्ण बुक आहे. तर बुक जे आहे की नाही, त्याला बुक जे आहे ते खूप साऱ्या पेजेसने बनलेली आहे. याच्यामध्ये समजा एक सिंगल पेज जर वरचं फक्त घेतलं मी, वरचा पेज, तर हा वरचा पेज जो आहे तो रेक्टँगल आहे. हा रेक्टँगल आहे बघा, याला पण रेक्टँगल म्हणतो, कारण याला फक्त एरिया आहे. हा फक्त जमिनीवर जर मी ठेवला तर जमिनीवरची जागा घेतो, तो हवेतली जागा ऑक्युपाय नाही करत. पण जर मी खूप सारे पेजेस एकावर एक ठेवू, असं मोठी थप्पी बनवली असं, तर त्याला एक हाईट पण मिळते. म्हणजे खूप सारे पेजेस एकावर एक असं मी जर ठेवले तर त्याला एक हाईट मिळते है ना. आणि हाईट ऑलरेडी त्याच्याकडे 2 डायमेन्शन आहे. तो जर रेक्टँगल आहे तर एक पेज रेक्टँगल आहे, म्हणजे त्याला लेंथ आहे आणि ब्रेड्थ आहे. ही ब्रेड्थ आहे, ही जर बघितली, ही साईड जी आहे ती ब्रेड्थ आहे आणि ही मोठी साईड जी आहे ती लेंथ आहे. लेंथ आणि ब्रेड्थ, तर एका सिंगल पेज आपण जर कन्सिडर केलं तर त्याला लेंथ आणि ब्रेड्थ आहे. ठीक आहे, पण असे खूप सारे पेजेस मी एकत्र घेतले तर त्याला 3 डायमेन्शन बनतात. एक ही मोठी वाली लेंथ, ही एक ब्रेड, आणि ही जी दिसते ना, ही एवढी पेजेसची मिळून जी ही बनली, ही हाईट बनली, हाईट आहे. ठीक आहे, असे 3 डायमेन्शन. जसा हा बॉक्स दिसतो तुम्हाला, हा बॉक्स आहे. ठीक आहे, हा पण एक क्युबॉइड शेप आहे, ह्याला क्युबॉइडल. हे बुक पण आपलं, हे बुक पण क्युबॉइडल शेप आहे. खूप साऱ्या गोष्टी आपल्या क्युबॉइड शेपच्या असतात. मोबाईल आहे, हा पण क्युबॉइड शेप आहे. तर याला काय असतं, याला 3 डायमेन्शन, म्हणून तर आपण याच्यामध्ये काहीतरी भरून ठेवू शकतो. याचं जर सिंगल जर बघितलं तर सिंगल सरफेस जर बघितलं तर तो रेक्टँग्युलर आहे. हा जर बघितला सिंगल, किंवा हा जर वरचा फक्त बघितला, वरचा सरफेस, तर तो रेक्टँगल आहे. पण हा पूर्ण आकृती जी बनते ही टोटल 6 सरफेसने बनते. 6 सरफेसेस आहेत याला. म्हणजे एक हा वरचा रेक्टँगल, हा दुसरा है ना, 1 1, त्याच्या बरोबर हा 1 आहे ना वरचा, त्याच्या एकदम खाली हे 2, हे 2 वरचा, हा वरचा, वरचा आणि हा तळाचा. तर पुढचा हा दिसतोय तो, आणि हा मागचा सेम रेक्टँगल आहे, आणि हा, आणि एक हा. म्हणजे टोटल 6 सरफेसेस आहेत याला. आणि याला लेंथ असते, ब्रेड्थ आणि हाईट असते. ही हाईट आहे, ही लेंथ आहे, ही लेंथ आहे, ही लेंथ आहे, ही ब्रेड्थ आहे, आणि ही जी दिसते ना ही हाईट आहे. ही हाईट आहे, ही लेंथ, ही ब्रेड्थ आणि ही हाईट. अशा 3 डायमेन्शनने ही आकृती बनलेली आहे. म्हणून याला 3D डायग्राम. हाईट येते ना याला, हाईट आल्यामुळे हाईट आल्यामुळे त्याला व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम म्हणजे आतमध्ये स्पेस तयार होते, त्याच्यामध्ये आपण काहीतरी ठेवू शकतो.
सिंगल जर पेज बघितलं तर त्याच्यात ठेवू नाही शकत आपण. सिंगल पान जर बघितला तर तो त्याला आपण रेक्टँगल बोलतो. सिंगल पेज, सिंगल पेज हा रेक्टँगल आहे, त्याच्यात आपण काही ठेवू नाही शकत. त्याला व्हॉल्यूम नसतो, त्याला फक्त एरिया असतो. एरिया, कारण त्याला हाईट नाही. हा क्युबॉइड आहे, हा 3D शेप आहे, पण हा जो शेप आहे ना याला व्हॉल्यूम आहे. पण हा शेप जो बनलाय हा 6 सरफेसने बनलेला, 6 वेगवेगळे रेक्टँगल जॉईन करून बनलेले. जसं हा वरचा एक रेक्टँगल आहे, वरचा सरफेस हा रेक्टँगल आहे, हा आहे, हा पुढचा मागचा, असे टोटल 6 रेक्टँगल घेतले आणि ते एकमेकांना जॉईन केल्यावर आपल्याला काय मिळालं, क्युबॉइड मिळालेलं आहे. तर क्युबॉइडशी रिलेटेड आपल्याला फॉर्म्युलाज आहेत इथे. पहिले तर क्युबॉइड आहे आणि दुसरा आहे क्यूब. क्युबॉइड याला म्हणतात, ह्याला क्युबॉइड आहे. याची ही लेंथ, ब्रेथ आणि हाईट है ना. क्युबॉइड आणि हा क्यूब आहे. क्यूब आणि क्युबॉइड सेमच असतं, फक्त क्यूब आणि क्युबॉइड मध्ये एकच डिफरन्स आहे. आपण बघा तो रुबिक्स क्यूब खेळत असतो. रुबिक्स क्यूब म्हणजे ते कलर वाले एकत्र आणायचे है ना. तसा हा रुबिक्स क्यूब जो असतो आपला, किंवा आपला डाईस असतो, आपण सापशिडी वगैरे खेळताना तो जो डाईस असतो छोटासा है ना, किंवा तो मोठा रुबिक्स क्यूब असतो, तो या शेपचा असतो. क्यूब तो क्यूब शेपचा आहे, कारण त्याला त्याला पण लेंथ, ब्रेथ, हाईट आहे, पण लेंथ, ब्रेथ आणि हाईट तिन्ही पण इक्वल असतं. जेवढी लेंथ आहे तेवढीच ब्रेथ असते आणि तेवढीच हाईट असते. याच्यामध्ये लेंथ वेगळी, ही ब्रेथ आहे आणि ही हाईट आहे, म्हणजे लहान मोठे आहेत ते तिन्ही, पण शेप तसाच आहे. फक्त फरक काय की क्यूब मध्ये लेंथ, ब्रेथ, हाईट सेम असते, क्यूब मध्ये इक्वल असते लेंथ, ब्रेथ, हाईट. आणि याला जी लेंथ, ब्रेथ, हाईट दिलेली आहे ती वेगवेगळी असते, म्हणून याला वेगवेगळे आपण डिनोशन दिलेलं आहे. म्हणजे वेगवेगळे आपण चिन्हाने, लेंथ एल ने, ब्रेथ बी ने आणि हाईट एच ने आपण डिनोट करतो. इथे लेंथ पण एल ने, ब्रेथ पण एल ने आणि हाईट पण एल ने, कारण इथे काय आहे, सेम आहे ना, लेंथ, ब्रेथ, हाईट इक्वल असल्यामुळे सगळ्याला एल आपण डिनोट करतो. ठीक आहे, तर असं आहे ते. इथे आता काय दिलंय बघा, क्युबॉइड, क्यूब आणि सिलेंडर. सिलेंडर पण एक प्रकारचा एक 3D शेप आहे. हा बघा, हा सिलेंडर. सिलेंड्रिकल तर खूप साऱ्या वस्तू आपल्या आजूबाजूला असतात. सिलेंड्रिकल शेपच्या डब्बे वगैरे, टाक्या, हे बघा, हे सिलेंड्रिकल शेप आहे ना, याला सिलेंडर शेप म्हणतात. दिसते, हे आपला पावडरचा डब्बा म्हणजे याच्यामध्ये हा सर्कल आहे, हा सर्कल आहे, म्हणजे याच्यामध्ये किती सर्फेसेस, तसं क्युबॉइड मध्ये 6 सर्फेसेस असतात ना. क्यूब आणि क्युबॉइड दोन्ही मध्ये 6 सर्फेसेस असतात. याच्यात पण 6 सर्फेसेस आहेत. आणि क्यूब जो असतो की नाही, जो रुबिक्स क्यूब असतो, त्याला पण 6 सर्फेसेस आहेत. हा सिलेंडर किंवा हा सिलेंडर, त्याला टोटल 3 सर्फेसेस आहेत. 3. एक वरचा फ्लॅट वाला जो सर्कल आहे, सर्क्युलर आहे, आणि तळाचा पण फ्लॅट वाला जो सर्क्युलर आहे. फ्लॅट आहे पण तो सपाट आहे, बघा ना, सपाट आहे. वरचा पण सपाट आहे आणि तळाचा पण सपाट आहे, पण तो सपाट आहे पण आकार त्याचा सर्कल आहे, सर्क्युलर आहे, फ्लॅट सर्क्युलर आहे. हा जो बेसचा आहे तो पण फ्लॅट सर्क्युलर आहे. फक्त हा जो मिडल पार्ट आहे ना मधला, हा फ्लॅट नाहीये, हा कर्व्ड आहे, कर्व्ड. याला एकूण टोटल 3 सर्फेसेस आहेत. एक वरचा जो सर्क्युलर आहे, फ्लॅट आहे, एक तळाचा जो सर्क्युलर आहे, फ्लॅट आहे, आणि मधला जो आहे तो कर्व्ड आहे. असे 3 सर्फेसेस या सिलेंडरला असतात. हा सिलेंडर शेप आहे. सिलेंडर शेपच्या खूप साऱ्या वस्तू आपल्या घरामध्ये असतात, डब्बे स्टीलचे वगैरे है ना, खूप साऱ्या वस्तू, डब्बे असतात, टाक्या असतात, सिलेंडर शेपच्या खूप गोष्टी असतात, ग्लास असतात. ठीक आहे, तर याला आपण सिलेंडर असं म्हणतो. Cuboid, cube, cylinder, etc. are 3D solid figures. 3D शेप बोलतो आपण केवळ. 3D म्हणजे 3 डायमेन्शनल.
3D याचा अर्थ 3 डायमेन्शनल फिगर्स आहेत. 3 डायमेन्शनल फिगर्स है ना. आता these solid figures occupy some space. आता काही जागा हवेतली ते लोक ऑक्युपाय करतात स्पेस मध्ये. स्पेस ऑक्युपाय करतात. द मेजर ऑफ द स्पेस ऑक्युपाइड बाय सॉलिड. ते किती जागा घेतात. आता याच्या हा जो सिलेंडर आहे याच्या आतमध्ये जागा आहे, स्पेस आहे याच्या आतमध्ये. याच्या आतमध्ये आपण जागा आहे म्हणून याच्यात काहीतरी ठेवता येत. ती जी जागा आहे ती किती आहे ती मोजणं म्हणजे त्याचा व्हॉल्यूम काढणं. याच्या आतमध्ये किती स्पेस यांनी ऑक्युपाय केलेली आहे आतमध्ये, तर ते त्याचं काय असतं, व्हॉल्यूम असतं. The measure of the space occupied by a solid called the volume of the solid. सरफेस एरिया म्हणजे जेवढे सरफेसेस आहेत, जसं आता टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. हा क्युबॉइड आहे, हा क्युबॉइड आहे, मला क्युबॉइड म्हणायचं, हा क्यूब आहे. त्याचा टोटल सरफेस एरिया म्हणजे सरफेस एरिया वेगळा असतो आणि व्हॉल्यूम वेगळा असतो. सरफेस एरिया म्हणजे फक्त सरफेसेस जे आहेत वरचे जे पृष्ठभाग दिसतात तुम्हाला, रेक्टँगल दिसतात, त्याचा टोटल आपण काय काढतो, एरिया काढतो. ठीक आहे. आता नीट समजून घेऊया आपण. वेगवेगळे फॉर्म्युलाज आहेत आपल्याला, आकृत्यांप्रमाणे वेगवेगळे आपल्याला फॉर्म्युलाज दिलेले आहेत. सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम असं आपल्या लेसनचं नाव. तर या लेसन मध्ये आपण वेगवेगळे 3D शेप्स आहेत, ते 3D शेप्स आपण अभ्यास करणार आहोत. 3D शेप्स आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे. तर पहिला जो शेप आहे तो आहे क्युबॉइड. आपण क्युबॉइडचा अभ्यास करणार. हा क्युबॉइड. क्युबॉइड हे आकृतीला क्युबॉइड. त्याच्यामध्ये ही जी आहे ही लेंथ आहे ना, हिला आपण ब्रेड असं ब्रेड. ही जी आहे ना ही हाईट आहे. त्याच्यामध्ये हाईट 4 आहेत, लेंथ 4 आहेत. त्या लेंथ आहे, ही लेंथ आहे, ही लेंथ आहे, ही पण लेंथ आहे. अशा 4 लेंथ आणि ब्रेड 4 आहेत आणि हाईट 4. ठीक आहे. अशा टोटल एजेस 12 असतात. 4 लेंथ असतात, 4 ब्रेड आणि 4 हाईट असतात. आता क्युबॉइडचा पहिला फॉर्म्युला तुम्हाला जो दिलेला आहे तो टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया म्हणजे काय, तर याचे जे सरफेसेस आहेत 6, हा वरचा एक रेक्टँगल, हा एक रेक्टँगल, हा एक रेक्टँगल, हा एक पुढचा मागचा, असे 6 रेक्टँगलचा एरिया. रेक्टँगलचा एरियाचा फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेड. तर तोच फॉर्म्युला इथे लागू करायचा. फक्त आता काही ठिकाणी लेंथ, आता हा जर रेक्टँगल घेतला समोरचा वरचा, तर वरच्यामध्ये डायमेन्शन 2 जे वरच्या रेक्टँगल साठी डायमेन्शन आहे ते लेंथ आहे, लेंथ आणि ब्रेड याचं एल इंटू बी एन. सेम याचं पण तळाचं पण लेंथ ब्रेड है ना. पुढचा जर बघायला गेला हा, त्याच्यामध्ये लेंथ आहे आणि ही हाईट एल इंटू एच आहे. तसंच हा पण एल इंटू एच. हा जो याच्यामध्ये ही ब्रेड येते आणि हाईट आहे म्हणजे बी इंटू एच, बी इंटू एच, असं सगळं 2 आहे. एल बी 2 आहेत वरचा आणि 6 आहेत ना टोटल रेक्टँगल. तर वरचा जो रेक्टँगल आहे त्याचं एल इंटू बी म्हणजे एल बी, याचं पण एल बी. पुढच्याच
LH लेंथ आणि हाईट, आणि याचं पण लेंथ आणि हाईट 2 LH 2 LB 2BH आणि 2LH. ते जे 6 सरफेसेस आहेत त्याचा टोटल सरफेस एरिया जर आपल्याला पाहिजे, टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड पाहिजे आपल्याला, क्युबॉइड जर पाहिजे तर 2 ब्रॅकेट LB प्लस BH प्लस LH असं तुम्हाला फॉर्म्युला आहे टोटल सरफेस एरिया. आणि व्हॉल्यूम जर पाहिजे तुम्हाला, याचा व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड पाहिजे, तर L इंटू B इंटू H असा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. हे दोन फॉर्म्युला क्युबॉइडचे आहेत. आता क्यूब जो आहे तो सेम तसाच असतो, फक्त क्यूब मध्ये कसं असतं की जेवढी लेंथ तेवढीच हाईट तेवढीच ब्रेथ. क्यूब जेवढी लेंथ पण तेवढीच, ब्रेथ पण तेवढीच, लेंथ तेवढीच ब्रेथ तेवढीच, हाईट सगळी Lच येतं. त्याचे जे 6 सरफेसेस आहेत ते रेक्टँग्युलर नसतात, ते स्क्वेअर शेपचे असतात. पण टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब जर पाहिजे तर स्क्वेअरचा एरिया बोलल्यावर साइड स्क्वेअर म्हणजे L स्क्वेअर, असे 6 स्क्वेअर आहेत म्हणून 6L स्क्वेअर. आणि व्हॉल्यूम जर पाहिजे तुम्हाला, व्हॉल्यूम ऑफ क्यूब पाहिजे, तर L इंटू L हे L क्यूब किंवा 3 वेळा L मल्टिप्लाय करा. याचा L इंटू B इंटू L इंटू ठीक आहे. तर आपण सम्स बघणार आहोत त्याच्याशी रिलेटेड सम. पहिला सम आहे प्रॅक्टिस सेट 16.1 मध्ये. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ बॉक्स if its length, breadth and height are 20 centimeter, 10.5 centimeter and 8 centimeter respectively. है ना? व्हॉल्यूम फाइंड आउट करायचा. एक बॉक्स, असा एक बॉक्स आहे, हा बघा असा एक बॉक्स आहे, त्याची लेंथ दिलेली आहे, ब्रेड्थ दिलेली आहे आणि हाईट पण दिलेली आहे. तिन्ही दिलेल्या आहेत गोष्टी आणि आपल्याला त्याचा व्हॉल्यूम फाइंड आउट करायचा आहे. आता बॉक्सचा व्हॉल्यूम म्हणजे बॉक्स कोणत्या शेपचा आहे ते माहित पाहिजे. बॉक्स बोलल्यावर त्याचा आकार कोणता आहे, क्युबॉइड आहे. मग क्युबॉइड बॉक्सचा व्हॉल्यूम काढायचा म्हणजे क्युबॉइडच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला वापरायचा. आणि क्युबॉइडच्या व्हॉल्यूमचा जो फॉर्म्युला आहे तो आहे L इंटू B इंटू H. 20 L आहे, B 10.5.
वॉल्यूम ऑफ अ बॉक्स म्हणजे एल इंटू बी इंटू एच. एल तुमचं 20 आहे, बी 10.5 आहे आणि एच 8 आहे. तर या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. पण जर ट्वेंटी इंटू 8 160 होणार इंटू 10 5. हा तुमचा व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम काय आला 1680 क्युबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर क्यूब. एवढा व्हॉल्यूम. पुढचा व्हॉल्यूम ऑफ बॉक्स. अ क्युबॉइड शेप सोप बार. एक सोप बार आहे म्हणजे साबण आहे ज्याचा आकार क्युबॉइड आहे. म्हणजे तसाच बॉक्स सारखाच आकार पण छोटा असणार. लेंथ ब्रेथ हाईट. साबण आहे ना, साबण असतात बघा क्युबॉइड शेपचेच असतात काही काही. त्याचा व्हॉल्यूम दिलेला आहे 150 सीसी. सीसी म्हणजे क्युबिक सेंटीमीटर. क्युबिक सेंटीमीटर सीसी म्हणजे किंवा सेंटीमीटर क्यूब दोन्हीचा अर्थ एकच होतो. क्युबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर. 150 सीसी त्याचा व्हॉल्यूम दिलेला आहे. फाइंड इट्स थिकनेस म्हणजे त्या साबणाची थिकनेस जाडी. आता जाडी म्हणजे हाईट पाहिजे. इफ इट्स लेंथ 10 सेंटीमीटर ब्रेथ 5 सेंटीमीटर तर त्याचं थिकनेस म्हणजेच हाईट किती आहे ते फाइंड आउट करायचे. लेंथ आणि ब्रेथ दिले आणि व्हॉल्यूम पण दिलेलं आहे त्या सोपचं. सोपचं व्हॉल्यूम पण गिवन आहे. व्हॉल्यूम ऑफ सोप बार. सोप बार म्हणजे साबणाचे वडी जी आहे त्याचा व्हॉल्यूम जो आहे तो 150 सीसी. सीसी म्हणजे सेंटीमीटर क्यूब असतं. क्युबिक सीसीचा फुल फॉर्म क्युबिक सेंटीमीटर किंवा आपण त्याला सेंटीमीटर क्यूब पण लिहिताना लिहितो. तो व्हॉल्यूम आहे. त्याच्यानंतर आपल्याला लेंथ पण त्याने दिलेली आहे. लेंथ जी आहे त्या सोप बारची ती किती आहे 10 सेंटीमीटर आहे. आणि ब्रेथ जी आहे ती 5 सेंटीमीटर दिलेली आहे. तर आपल्याला थिकनेस फाइंड आउट करायचंय. थिकनेस म्हणजे ते किती जाड आहे म्हणजे थोडक्यात त्याची डायमेन्शन प्रमाणे जर त्याला बोलायचं झालं तर त्याला हाईट म्हणतात. हाईट फाइंड आउट करायचे. तर व्हॉल्यूम गिवन आहे तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला वापरायचा. व्हॉल्यूम ऑफ सोप बार साबणाच्या वडीचं व्हॉल्यूम. आता साबणाच्या वडीचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला कोणता तर साबणाची वडी क्युबॉइड शेपची. क्युबॉइडचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला वापरायचा. जो आकार आहे त्याच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला वापरायचा एल इंटू बी इंटू एच. व्हॉल्यूम 150. लेंथ जी आहे ती तुम्हाला 10 दिलेली आहे. सॉरी 10 आहे लेंथ. 10 आहे लेंथ इंटू 5 इंटू एच तुम्हाला फाइंड आउट करायचं.
ठीक आहे. आता एच जर फाइंड आउट करायचा आहे तर एच जो राईट साइडला आहे ना तो एकटा एच इथे ठेवायचा राईट साइडला, आणि त्या राईट साइडला एच बरोबर जे नंबर्स आहेत 10 आणि 5 ते लेफ्ट साइडला शिफ्ट होणार. लेफ्टला ऑलरेडी 150 आहे, तर हे 10 इंटू 5 मल्टिप्लाय आहेत एच बरोबर, ते लेफ्ट साइडला आले की ते डिवाइड होतो दोन्ही नंबर तिकडे मल्टिप्लाय. इथे भाग जातो, हा 0 घालवा, 5 1 5 3 खाली 1च राहिला आणि वरती 3 सेंटीमीटर हाईट असते त्या बॉडीची. therefore height of किंवा थिकनेस विचारला ना, थिकनेस लिहू आपण. थिकनेस ऑफ soap bar to 3 centimeter. Third question. How many bricks of length 25 centimeter, breadth 15 centimeter and height 10 centimeter are required? किती ब्रिक्स म्हणजे विटा लागणार आहेत, ते विटा लागणार आहेत एवढ्या मापाच्या आहेत त्या विटा. हाऊ मेनी ब्रिक्स ऑफ लेंथ, हे डायमेन्शन आहेत ब्रिकचं. एक ब्रिक आहे, ब्रिक म्हणजे वीट आहे, विटेचा आकार पण क्युबॉइड आहे. ठीक आहे, त्याची लेंथ 25 सेंटीमीटर दिले, ब्रेड 15 दिले आणि हाईट जी आहे ही 10 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर ब्रेड आणि ही लेंथ. तर अशा किती विटा लागतील टू बिल्ड अ वॉल ऑफ लेंथ 6 मीटर, 2.5 मीटर आणि ब्रेड 0.5 मीटर. म्हणजे एक भिंत बांधायची आहे, वॉल बांधायची, त्या वॉलचं जे डायमेन्शन दिलंय ते मीटर मध्ये दिलेलं आहे बघा. एवढ्या लांबीची, रुंदीची आणि हाईटची वॉल बांधण्यासाठी एवढ्या लांबी, एवढ्या लेंथ, ब्रेथ आणि हाईटच्या किती तुम्हाला ब्रिक्स लागणार आहे, किती विटा लागणार, किती ब्रिक्स म्हणजे विटा तुम्हाला रिक्वायर्ड आहे तेवढ्या मापाच्या विटा. विटांचं पण माप दिलं आणि भिंतीचं पण दिलेलं आहे. भिंत किती लांब आहे, लेंथ किती आहे त्याची, ब्रेथ किती आहे आणि हाईट किती आहे वॉलची. आणि त्या वॉलला तुम्हाला जर ती वॉल जर विटांनी बांधायची तर त्या विटा किती लागते तेवढ्या मापाची भिंत बांधण्यासाठी. तर नेहमी असं आपल्याला ती भिंत बांधायची आहे म्हणजे आपल्याला पूर्ण तेवढ्या भिंतीचा तो जो व्हॉल्यूम आहे तो ऑक्युपाय करायचा ना. ती वॉलची जागा आपल्याला विटांनी भरायची आहे, म्हणजे व्हॉल्यूम ऑक्युपाय करायचं. मग त्या विटा किती लागतील हे कसं कळेल की पूर्ण त्या याचा व्हॉल्यूम, वॉलचा व्हॉल्यूम जो आहे ना. तर समजा एक फॉर एक्झाम्पल आपण घेतलं की समजा तुमची जी एक वीट आहे त्या विटेचं व्हॉल्यूम 100 cc आहे, विटेचं व्हॉल्यूम 100 cc आहे इन केस है ना. 100 cc समजा त्या विटेचं व्हॉल्यूम आहे आणि तुमच्या वॉलचं व्हॉल्यूम समजा 1000 cc आहे बघा. कन्सिडर करायचंय आपण, लेट अज्युम करायचंय, अज्युम करू आपण. अज्युम दॅट volume of one brick is equal to 100 cc किंवा क्युबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर क्यूब. हा, विटेचं व्हॉल्यूम एक ब्रिक आणि या ब्रिकने जी वॉल बांधायची ती 1000 cc ची असेल. म्हणजे ती जी भिंत आहे ती मोठी असणार ना, उंच असणार भिंत. तर भिंतीचं जे व्हॉल्यूम आहे ते 1000 cc आहे आणि तुमच्या
ब्रिक्सचं जे व्हॉल्यूम आहे ते 100 cc एका विटेचं मग एक वीट जर तिथे लावली तर 100 cc व्हॉल्यूम कव्हर होतो. दुसरी लावली 200, 300. मग अशा तुम्हाला किती विटा लागतील तेवढी पूर्ण वॉल बांधण्यासाठी. जर वॉलचं व्हॉल्यूम 1000 cc असेल तर, जर त्याचं व्हॉल्यूम 1000 cc आहे आणि ब्रिकचं व्हॉल्यूम 100 cc आहे तर नंबर ऑफ ब्रिक जर तुम्हाला पाहिजे किती विटा लागतील तर ते तुम्ही व्हॉल्यूम ऑफ वॉलला व्हॉल्यूम ऑफ ब्रिकने डिवाइड करणार. म्हणजे 1000 डिवायडेड बाय 100 जे 10 तुम्हाला विटा लागणार आहे तेवढा एरिया, तेवढा व्हॉल्यूम ऑक्युपाय करण्यासाठी किंवा तेवढा व्हॉल्यूमची भिंत बांधण्यासाठी. ठीक आहे. तर इथे आपल्याला काय करायचंय, दोघांच्या व्हॉल्यूमचं डिव्हिजन करावं लागेल. पण आधी काय करायचं, दोघांचे डायमेन्शन वेगवेगळे. फॉर आपण ब्रिकचे आधी घेऊ आणि दोघांचं पण रेशो आपल्याला घ्यायचं ना, डिव्हिजन करायचं आणि दोघांचं युनिट सेम पाहिजे. म्हणजे एक तर दोन्ही तुम्ही मीटर मध्ये करा नाहीतर दोन्ही सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं. आता ब्रिक साठी काय आहे बघा, ब्रिक साठी जी लेंथ आहे ना ती मी L1 B1 H1 असं घेतो. असं घेणार आपण, कारण दोन्हीसाठी लेंथ ब्रेथ हाईटच आहे, कारण दोन्ही क्युबॉइड शेपचेच आहेत. ब्रिक पण आणि वॉल पण, म्हणजे वीट पण क्युबॉइड आहे आणि तुमचा जो वॉल आहे तो सुद्धा क्युबॉइड शेपचाच आहे. 25, 15, 10. ट्वेंटी 15, 10. आणि जी वॉल आहे फॉर वॉल F2 B2 H2. ठीक आहे. L2 6 मीटर आहे, 6 मीटर 2.5. हे जे मीटर मध्ये आहे ना हे सेंटीमीटर मध्ये करावं लागेल, कारण हे ऑलरेडी सेंटीमीटर मध्ये कुठल्या तरी एका युनिट मध्ये करावं लागेल. मग आपण काय करतो, मोठ्याचं छोट्यामध्ये कन्वर्ट करतो. सेंटीमीटर आणि मीटर मध्ये मीटर मोठा आहे आणि सेंटीमीटर लहान आहे, त्यामुळे मीटरचं सेंटीमीटर मध्ये 6 × 100 म्हणजे 600 मीटर. 2.5 × 100 250 मीटर. पॉइंट आणखी एक 0 आहे ना, पण पॉइंट दिल्यानंतर तो 0 निघून जाणार. 0.5 × 100 50 मीटर. सॉरी, हे सेंटीमीटर आले, कन्वर्ट करा. आधी मीटर होते तर त्यांना सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करा. आता आपण याचं काय घेतो, तुम्हाला जर ब्रिक्स किती लागणार वॉल बांधण्यासाठी, नंबर ऑफ ब्रिक्स पाहिजे, म्हणजे किती विटांची संख्या आहे ते पाहिजे, तर व्हॉल्यूम ऑफ वॉल घ्यायचं डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ ब्रिक. व्हॉल्यूम ऑफ वॉल म्हणजे लेंथ, वॉल पण क्युबॉइड शेपची आहे, मग क्युबॉइडच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला L × B × H. पण वॉलचा आपण L2B2H2 का घेतला, कारण दोन क्युबॉइड आहेत ना इथे, एक वॉल पण क्युबॉइड आहे आणि ब्रिक पण, दोघांसाठी सेम डायमेन्शन LBH नाही वापरू शकत, म्हणून मी काय केलं, थोडस L2 × B2 × H2
अपॉन L1 इंटू एच सॉरी L1 इंटू B1 इंटू एच. आता याच्या व्हॅल्यूज मी टाकते. L2 600 आहे, L2 600, B2 250 आणि 50. डिवायडेड बाय L1 B1 H1 किती आपण केले 25 15 10. तर याला आपण डिव्हिजन करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला डिव्हिजन 0 0 न घालवा. ठीक आहे. या 15 ने इथे 60 600 आहे पण 60 ला डिवाइड होतात 15च्या टेबल मध्ये 60 येतात. 15 म्हणजे 15 15 4 जा 60 आणि हा एक 0. ठीक आहे. तर इथे 25 ते 250 25 वन जा 25 10 जा 250. आता खाली 1 राहिले वरून वरती 40 इंटू 100 इंटू 5 असा नंबर राहिलेले आहे. bricks, number of bricks required 2000 मीटर. ठीक आहे. रोजचा जो सम आहे त्याच्यामध्ये काय फॉर रेन वॉटर हार्वेस्टिंग. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय तर पाणी जे आहे ते हार्वेस्ट करायचं म्हणजे बचत करायची पाण्याची. पावसाळ्यात रेन वॉटर म्हणजे पावसाचं पाणी जे ते गटाराला जाऊन मिळायच्या आधी जेव्हा आपल्या छपरावरून ते पडतं तेव्हा पाईप वगैरे लावून त्याला आपण हार्वेस्ट करतो म्हणजे बचत करतो त्याची. है ना. तर त्यासाठी त्यांनी एक टँक बांधलेली आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी. म्हणजे पावसाचं पाणी जमिनीवर पडूच द्यायचं नाही, त्याच्या आधीच त्याला साठवायचं है ना टाक्यांमध्ये वगैरे. म्हणजे असं पावसाचं पाणी आपल्या छपरावरून आलं की तिथे असं पाईप ठेवायचं, मग त्या पाईपामधून असं पूर्ण पाईप जे जोडलेले आहेत तळाला त्या घराच्या वगैरे तळाला एक टाकी बांधलेली असते. त्या टाकीमध्ये जाऊन ते पाणी स्टोअर होतं. ठीक. फॉर रेन वॉटर हार्वेस्टिंग अ टँक, एक टाकी घेतलेली आहे, टाकी बांधलेली आहे. त्याची लेंथ 10 मीटर आहे, ब्रेथ 6 मीटर आहे आणि डेप्थ जी आहे ती 3 मीटर. म्हणजे एक टाकी आहे त्याची लेंथ ब्रेथ डेप्थ म्हणजेच खोली, खोल किती आहे ते टाकी म्हणजेच हाईट त्याची है ना. एक अशी टाकी बांधलेली क्युबॉइड शेप. त्याची लेंथ 10 मीटर आहे, ब्रेथ 6 मीटर आणि डेप्थ म्हणजेच खोली म्हणजे उंची ही 3 मीटर दिलेली. ठीक आहे. आणि तुम्हाला विचारलंय की व्हॉट इज अ कॅपॅसिटी ऑफ द टँक. कॅपॅसिटी विचारले टँकची. कॅपॅसिटी विचारली तर कॅपॅसिटी म्हणजेच व्हॉल्यूम असतो. कॅपॅसिटी विचारले म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम शोधायचंय. तर काढूया व्हॉल्यूम आणि नंतर तो लिटर मध्ये पण काढायचा आहे. लिटर
ते आपण आता कॅपॅसिटी फाइंड आउट करू. लेंथ ब्रेथ हाईट तुम्हाला दिलेली टँकची. लेंथ 1063. याच्या आधी आपण व्हॉल्यूम म्हणजे कॅपॅसिटी काढूया. व्हॉल्यूम ऑफ टँक त्यासाठी एल इंटू बी इंटू एच म्हणजे 10 इंटू 6 इंटू 3 180 मीटर क्यूब किंवा क्युबिक मीटर है ना. क्युबिक मीटर सीसी क्युबिक. आता आपल्याला ह्याचं मीटर क्यूब मध्ये आले कॅपॅसिटी. आता याला आपल्याला लिटर मध्ये कसं काढायचे. कॅपॅसिटी ऑर व्हॉल्यूम इन लिटर. लिटर मध्ये काढायचं असेल ना तर लिटर मध्ये मीटर क्यूब जर आहे तर त्याला लिटर मध्ये करताना 1000 ने मल्टिप्लाय करतो. लिटर एवढं पाणी त्याच्यामध्ये राहणार. ठीक आहे. 1 लाख ठीक आहे. आपली वेळ संपलेली आहे. काय